नमस्कार. मी मनीषा. आता काल आपण बघितलं की हे गाणं अ, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा हे गाणं जेव्हा हृदयनाथजींना सावरकरांनी दिलं आणि नंतर त्याला राजा बडे यांनी संगीत देऊन ते गाणं तयार केलं, त्यावेळेला ते काय म्हणाले ते की मी घाबरत नाही, मी भित्रा नाही आणि तुम्ही हे गाणं अवश्य करा. मी जर भित्रा असतो तर अंदमानमध्ये मी गेलो असतो का, तिथे एवढी वर्ष काढली असती का. तर ही कालची आठवण झाली, आठवणीचा प्रसंग सांगितलेला. आता सावरकरांच्या लहानपणचा एक त्यांनी किस्सा सांगितला की सावरकरजी 11 वर्षाचे होते आणि नाशिकजवळ जे भगूर गाव आहे तर तिथं एक समारंभ होता आणि त्या समारंभामध्ये एक स्पर्धा लावलेली होती की शिवाजी महोत्सव होता आणि शिवाजीच्याबद्दल म्हणजे एक स्पर्धा लावलेली होती कथांची आणि गाण्याची वगैरे अशी. तर 15 वर्षाच्या आतल्या मुलांनी भाग घ्यायचा होता. तर सावरकर त्यावेळेला 11 वर्षाचे होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि हे गाणं त्यावेळेला त्यांनी ते लिहिलेलं आहे की ते 11 वर्षाचे असताना की हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा हे गाणं जे आपण पाहिलं ते गाणं त्यावेळेला त्यांनी ते लिहिलेलं आहे. तर त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं लोकमान्य टिळकांनी आणि हे गाणं ऐकल्यानंतर ते ते निवड झाली, त्याला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं आणि टिळकांनी ते बक्षीस दिलं. पण सावरकरांना बोलवून घेऊन ते म्हणाले की आता मी जे विचारतो त्याचं खरी खरी उत्तरं द्यायची की तुला हे गाणं कुणी लिहून दिलेलं होतं का, का तुझं तू एक लिहिलेलं होतंस. त्याच्यावर सावरकर म्हणाले की नाही, हे गाणं मी स्वतः लिहिलेलं होतं. तर त्याच्यावर टिळक म्हणाले की असं हे 11 वर्षाच्या मुलांनी लिहिलेलं गाणं वाटत नाही. सावरकरांनी न घाबरता उत्तर दिलं की 16व्या वर्षी आपल्या महाराष्ट्रातले ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर हे जर 16व्या वर्षी भावार्थ दीपिका लिहू शकतात तर मी हे गाणं का लिहू शकणार नाही. टिळकांना भावार्थ दीपिका हा शब्द ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलं. तर त्यांनी ते म्हणाले की तुझ्या एवढ्या मुलाला एवढं ज्ञान आहे की ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका म्हणतात. तू साधा कवी नाहीस, तू महाकवी आहेस आणि तू महाकवी म्हणून उदयाला येशील. धन्यवाद. आज एवढा भाग सांगितला, उद्या पुढच्या भागात दुसरा भाग.